नमस्कार, मी सविता पाटील जळगाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता भरपूर ऊन पडतंय, आता मस्त 3-4 दिवसापासून छान ऊन पडत आहे आणि आपले पण पापड जोरात सुरू झालेले आहेत आणि आता महिला पण कामाला आलेल्या आहेत। तर इकडे बघा, मी नागली उन्हात टाकलेली आहे सुकवायला, कारण आताच पाण्यावरून मी काढली। तर मी थोडं 1-1.5 तास उन्हात ठेवते आणि नंतर मग सावलीत टाकते मग। आणि आज भरपूर पापड तयार झालेले आहेत, मला दाखवते मी माझ्या मागच्या बाजूला। तिकडे वरती रॅकवरती पण आहेत, खाली पण आहेत टाकलेले, आणि परत इकडे माझ्या पाठीमागे पण रॅक आहेत, तिकडे रॅकवरती पण पापड आहेत। तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते। तर बघू शकता तुम्ही, तर हे नागलीचे पापड होते, मी हे काल बनवलेले होते आणि आज परत उन्हात टाकले, कडक झालेत मस्त। आणि समोर ते तांदळाचे पापड बनवलेले होते, ते सुद्धा मी कालच बनवलेले होते। तर तांदळाचा पापड सुद्धा छान झालेला आहे, मस्त, तो सुद्धा कडक झालेला आहे। अशा प्रकारे नियोजन होतं कालचं, तांदळाचे आणि नागलीचे पापड केलेले होते मी। आणि आज जे आहेत ते आहेत नागलीचे। तर हे जे पापड ते नागलीचे ते आज बनवलेले आहेत। आणि इकडे बघा रॅकवरती पण टाकलेले आहेत मी। आणि इकडे मी छोटीशी रेसिपी केलेली होती 1 किलो बटाटा वेफर्सची। तर ते बघा 1 किलो बटाटा वेफर्स सुद्धा सुकलेले छान, म्हणजे नॉर्मल ओले आहेत अजून, पण छान झालेले आहेत। आणि इकडे नागलीचे पापड बनवलेले होते सकाळी। तर आजचं असं नियोजन होतं माझं पापडांचं। आता तुम्हाला तिकडे समोर पण आहेत रॅक, परत तिकडे दाखवते। ऊन भरपूर पडते, त्याच्यामुळे पापड पण छान तयार होत आहेत आता। आणि माझ्या हाताखाली सुद्धा आता 4 महिला लावलेल्या आहेत कामाला। तर इकडे सुद्धा पापड आहेत बघा। तर असं नियोजन होतं माझं 2 दिवसाचं। तर असं नियोजन होतं माझं 2 दिवसापासून, म्हणजे काल आणि आजपासून। आणि भरपूर माल पण तयार झालेला आहे मस्त आता, कारण आता ऊन पडतं आहे आणि पापडी खूप छान आलेले आहेत, मस्त कलरही छान आलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।